जय श्रीराम. सार्थश्री दासबोध. दशक 5वा. समास 8वा. मुमुक्षु लक्षण. बद्ध माणूस संसाराच्या मदाने धुंद असतो. त्याच्या अंगी अनेक हीन व वाईट लक्षणे उत्पन्न होतात. त्याचे तोंड पाहिल्याने पापच लागते. असा बद्ध संसारात मनसोक्त वागत राहतो, परंतु कालांतराने त्याच्यावर दुःख करण्याचा प्रसंग येतो. संसारामधील दुःखाने तो पिडला जातो. अनेक प्रकारच्या तापांनी तो पोळतो आणि मग कोणातरी सत्पुरुषाचा उपदेश ऐकून त्याच्या मनामध्ये पश्चाताप उत्पन्न होतो. एकूण प्रपंचाचा त्याला कंटाळा येतो. अंतरापासून इंद्रिय भोगाचा त्रास वाटतो. त्याच्या मनात विचार येतात की संसाराचा सोस आता बस झाला. हा तात्पुरता असलेला प्रपंच सगळा नाहीसा होईल. त्यासाठी केलेले सगळे श्रम वाया जातील, म्हणून आता तरी उरलेला काळ सार्थकी लावणे बरे. बद्धाला पश्चाताप झाला म्हणजे त्याच्या मनाची कशी घालमेल होते याचे फार वास्तव वर्णन श्री समर्थांनी पुढील ओव्यात केले आहे. अशा रीतीने त्याच्या बुद्धीला पश्चाताप होतो व मनाला तळमळ लागते. त्याचे मन म्हणू लागते की आपले सगळे आयुष्य फुकट वाया गेले. पूर्वी त्याने जी अनेक दुष्कर्मे केली ती त्याला आठवतात व मनापुढे उभी राहतात. पूर्वी त्याच्या हातून अगणित पापे घडलेली असतात, म्हणून त्याला यमयातना आठवतात आणि मनाला त्याचे भारी भय वाटते. त्याच्या मनात येते की आपण पुण्याचा कधीच विचार केला नाही. पापाचे डोंगर मात्र रचले. हा संसार आधीच तरायला कठीण, तो आपण कसा तरून जाणार. आपण स्वतःचे दोष झाकले व चांगल्या माणसांना नसलेले दोष चिकटवले. तसेच संत, साधू आणि सज्जन यांची विनाकारण निंदा केली. निंदेसारखे पातक नाही आणि तेच माझ्याकडून पुष्कळ घडले. माझे अवगुण इतके आहेत की त्यामध्ये आकाश बुडून जाईल. संतांना ओळखले नाही, मानले नाही, भगवंताला पूजले नाही, अतिथीला संतोष दिला नाही, अभ्यागताला संतुष्ट केले नाही. माझे पूर्वपाप फळाला आले, त्यामुळे माझ्या हातून चांगले काहीच घडले नाही. माझे मन सर्व काळ आडमार्गानेच गेले. चांगल्या कामांसाठी शरीर झिजविले नाही, कधी परोपकार केला नाही, कामवासनेच्या मस्तीने वागणे सांभाळले नाही. भक्तिरूपी माऊलीला बुडवून टाकली, शांतिरूपी विश्रांती मोडून टाकली. भगवंताकडे नेणारी बुद्धी आणि वासना दोन्ही मी मूर्खपणाने विकलं, असमर्थ करून टाकले. मी विनाकारण पापाचरण केले, त्यामुळे आता सार्थक कसे घडणार. खरे पाहिले तर माझ्यापाशी विवेक असा मुळी उरलाच नाही. आता कोणता उपाय करावा, परमार्थ कसा साधावा, कोणत्या मार्गाने मला भगवंताची प्राप्ती होईल. भगवंताबद्दल खरी श्रद्धा व खरे प्रेम मला कधीच उत्पन्न झाले नाही. आत्तापर्यंत जे केले ते सगळे लौकिकात बरे दिसावे म्हणून केले. कर्माचा सगळा खटाटोप वरपांगी होता, तो दंभाचार होता. पोट भरण्यासाठी कीर्तन केले, देव बाजारात मांडले व त्यावर पैसे मिळविले. देवा, माझी बुद्धी किती खोटी आहे हे माझे मीच जाणतो. आत अभिमान ठेवून बाहेर मात्र निराभिमानपणाच्या घापा मारीत राहिलो. मनात पैशाची वासना ठेवून बाहेर मात्र ध्यान लागल्याचे सोंग केले. शास्त्रांचे पांडित्य दाखवून लोकांना फसविले. केवळ पोटासाठी संतांची निंदा केली. असे अनेक प्रकारचे दोष माझ्या अंतर्यामी भरलेले आहेत. सत्याचा उच्छेद केला, त्याचा नाश करण्याचा प्रयत्न केला, खोट्यांचे प्रतिपादन केले. केवळ पोट भरण्यासाठी अशी अनेक दोषमय कर्मे केली. अशा रीतीने ज्यास खरा पश्चाताप होतो आणि जो उपदेशाने आतबाहेर बदलतो त्यालाच परमार्थ ग्रंथामध्ये मुमुक्षु म्हटले आहे. जो मनापासून पुण्यमार्ग आचरण्याचे ठरवतो, सत्संगाची इच्छा करतो आणि जो संसाराबद्दल विरक्त होतो तो मुमुक्षु होय. मोठे मोठे चक्रवर्ती राजे नाहीसे झाले, त्यांच्यापुढे आपले वैभव अगदीच काही नाही. असा विवेक उत्पन्न होऊन ज्याला सत्संगती धरावीशी वाटते तो मुमुक्षु होय. जो स्वतःचे दोष पाहू लागतो आणि वैराग्याच्या शक्तीने जो त्यांना बरोबर जाणतो, मग स्वतः आपणच आपली उद्वेगाने निंदा करू लागतो तो मुमुक्षु होय. स्वतःची निंदा करताना मुमुक्षु स्वतःला जी विशेषणे लावतो त्याची यादी आता सांगतात. त्यांचा भावार्थ असा की आपण अगदीच हीन, दीन, नालायक, टाकाऊ आणि पापी आहोत असे मुमुक्षुला खरेच वाटते. परमार्थ साधनामध्ये जीवाला काही काळ अशा अनुतापाच्या अवस्थेत राहावे लागते. त्याने स्वतःला लावलेली विशेषणे बहुधा अतिशयोक्त असतात, परंतु अंगी शरणागत भाव येण्यास ती फार उपयोगी पडतात. मुमुक्षु म्हणतो की अहो, मी तर काय उपकार न करणारा, दंभाने वागणारा, वाईट कर्मे करणारा असा आहे. मी भ्रष्ट, चांडाळ, दुराचारी, दुष्ट आणि केवळ पापी असा आहे. मी अभक्त, दुर्जन, हिनाहून हीन व जणू काय पाषाण आहे. मी दुराभिमानी आहे, लोकात रागीट म्हणून प्रसिद्ध आहे. मला कितीतरी व्यसने आहेत.
मी आळशी, अंगचोर, कपटी, भित्रा, मूर्ख आणि अविचारी आहे. मी नालायक, बडबड्या, पाखंडी, तोंड टाकून बोलणारा, वाकड्या बुद्धीचा आणि वाकड्या वृत्तीचा आहे. मला कोणतेच ज्ञान नाही. मी सगळ्याहून कमी आहे. अशा रीतीने जो स्वतःची वाईट लक्षणे वर्णन करतो तो मुमुक्षु असतो. मुमुक्षु आणखी म्हणतो की मी तर काय सर्व बाबतीत अनाधिकारी, हीन कुलाचा, भयंकर कर्मे करणारा आणि अनेक परीने नीच असा आहे. मी अत्यंत स्वार्थी आहे. मी अनर्थ निर्माण करणारा आहे. मी परमार्थी नाहीच नाही. मी तर अवगुणांची रास आहे. मी व्यर्थ जन्मास आलो. मी केवळ भूमीला भार आहे. अशा रीतीने जो पोटभर स्वतःची निंदा करतो, ज्याला मनातून संसाराचा त्रास वाटतो, संसार नकोसा वाटतो, ज्याला सत्संगतीची उत्कट इच्छा उत्पन्न होते, तो मुमुक्षु असतो. पुढील पुष्कळ तीर्थे फिरून पाहिली, शमदमादी साधनेही अभ्यासली, अनेक ग्रंथांचे तात्पर्य शोधून काढले, पण त्याच्या योगाने मनाला समाधान काही लाभले नाही. हे सगळे बुद्धीचे अनुमान आहे, कल्पनेचा खेळ आहे असे समजले. हे ध्यानात येऊन जो संतांना शरण जाण्यास तयार होतो तो मुमुक्षु असतो. शमदमादी साधने 6 आहेत. ती अशी: शम किंवा शांतपणा, दम किंवा इंद्रिय दमन, तितिक्षा किंवा सुखदुःख पचविणे, उपरती किंवा अनासक्ती, श्रद्धा किंवा शास्त्र किंवा सद्गुरू यांच्या वचनी विश्वास, सत्यबुद्धी आणि समाधान किंवा वृत्ती एकविध करण्याची कला. देह, कुळ, द्रव्य यांचा आणि इतर गोष्टींचा अभिमान बाजूला सारून जो संतांच्या चरणी अनन्यपणे लीन होतो तो मुमुक्षु असतो. आपला अहंभाव दूर ठेवून जो आपण स्वतःला अनेक प्रकारे नावे ठेवतो आणि ज्याला मोक्ष हवा असे वाटू लागते तो मुमुक्षु असतो. ज्याला लौकिक मोठेपणाची लाज वाटते, जो परमार्थासाठी झीज सोसतो, संतचरणी ज्याचा विश्वास जडतो, संतांबद्दल ज्याला आपलेपणा वाटू लागतो तो मुमुक्षु असतो. ज्याचा प्रापंचिक स्वार्थ सुटतो, ज्याला परमार्थाची उत्कट इच्छा उत्पन्न होते आणि मी संतांचा होऊन राहीन असे ज्याला मनापासून वाटते तो मुमुक्षु असतो. या लक्षणांवरून मुमुक्षुला ओळखावे. मुमुक्षुची ही संकेतचिन्हे आहेत, त्याच्या या खुणा आहेत. आता पुढील समासात साधक लक्षणे सांगतो. श्रोत्यांनी ती लक्ष देऊन ऐकावी. समास 8वा समाप्त.